राज्यात यंदाचा मान्सून नेहमीपेक्षा 15 दिवस आधी दाखल होणार असल्याच्या हवामान विभागाच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटना सतर्क झाल्या आहेत. बेळगावमध्ये आज भारतीय कृषी समाजाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विविध मागण्यांचे विस्तृत निवेदन सादर केले. 2026-27च्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते आणि कीटकनाशकांची कमतरता भासू नये यासाठी सरकारने आवश्यक ती पूर्वतयारी करावी अशी मागणी भारतीय कृषी समाज संघटनेने केली आहे. राज्याध्यक्ष चितगौडा मोदगी यांच्या नेतृत्वाखाली आणि बेळगाव जिल्हाध्यक्ष संजीव डोंगरगावी यांच्या उपस्थितीत हे निवेदन सादर करण्यात आले आहे. ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ಒಳಗೆ ಸುಮಾರು 4500ಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಹೆಚ್ಚಿನ ಅರ್ಜಿಗಳು ತಿರಸ್ಕೃತ ಆಗಿದಾವೆ. ಇದನ್ನ ನೀವು ಯಾರು ಮಾಡಿದ ತಪ್ಪೈತಿ ಏನೈತೆ ಅಂತ ಸ್ಪಷ್ಟೀಕರಣ ಕೊಡಬೇಕಾಗತಿ. ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಕೇಳಿದ್ರೆ ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡಕತ್ತೀವಿ, ಪರಿಹಾರ ಮಾಡಕತ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. 2024-25 ಸಾಲಿನ ರಸೀದಿಗಳನ್ನ, ಎಪಿಎಂಸಿ ರಸೀದಿಗಳನ್ನ, ಬೀಜದ ರಸೀದಿ ಎಲ್ಲಿಂದ ತಂದು ಕೊಡಬೇಕು ನಮ್ಮ ರೈತರು ಇಟ್ಕೊಳ್ಳಕ್ಕೆ ನಮ್ಮಂತ ವ್ಯವಸ್ಥೆ. शेतीसाठी सवलतीच्या दरात डिझेल उपलब्ध करून द्यावे आणि चालू वर्षासाठी ऊस दर किमान 5,000 रुपये प्रति टन निश्चित करावा अशी मागणी चिकोडी जिल्हाध्यक्ष दुंडनगौडा पाटील यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी केली आहे. राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव. अमरकॉन कलेक्शन में आओ, नई वैरायटी यहाँ पाओ, सबके लिए कपड़े हैं खास, अमरकॉन में खुशियाँ हैं पास, अमरकॉन. अमरकॉन कलेक्शन, खड़े बाजार, बेलगाम.